हॉलिस्टिक वेलनेस सेंटरमुळे माझ्या मिसेसमध्ये एवढा फरक झालेला आहे की मला काम कमी करायला लागलं. घरामध्ये जे काम लागत होतं मला ते एकदम मी रिलॅक्स झालो थोडा. विशेष म्हणजे मला हिच्यामध्ये एवढा फरक जाणवला की मला दवाखान्यात जावं नाही लागलं हिच्यामुळे. की माझ्या ज्या बॅड हॅबिट होत्या खाण्याच्या, म्हणजे मला पिझ्झा, वडापाव, इडली सांबार वगैरे हे जे खायची फार सवय होती, त्या क्रेव्हिंग्ज राहिल्या नाही पूर्वीच्या, आणि माझं वजन पण त्याच्यामुळे नियंत्रणात आलं. नमस्कार, माझं नाव कुंदा देशपांडे. मी उंडरी, पुणे येथे राहते. माझं वय 66 आहे. मी डायबेटिक पेशंट आहे 15-16 वर्षापासून. माझ्या वाढत्या वयोमानानुसार माझ्या पायांमध्ये गुडघेदुखीचा त्रास मला व्हायला लागला. अशक्तपणा फार जाणवायला लागला. एनर्जी वाटायची नाही आणि मला धाप वगैरे लागायची. त्यासाठी मी या क्लबला जॉईन केलं. मी सेंटरला भेट दिल्यानंतर तिथे माझा वेलनेस रिपोर्ट काढण्यात आला. तर मग लक्षात असं आलं की माझं टोटल बॉडी फॅट भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि माझं बायोलॉजिकल एज आहे त्यापेक्षा 5-7 वर्ष जास्त आहे आणि माझं मसल मास कमी झाल्यामुळे मला खूप अशक्तपणा जाणवतो. मी लगेच सेंटरला ॲडमिशन घेतली. तिथे मला त्यांनी माझा वर्कआउट प्लॅन आणि माझा डाएट प्लॅन माझ्या वयानुसार मला दिला आणि तिथे वर्कआउट आणि माझं मेडिटेशन्स तिथे करून घेण्यात येत होतं. त्यामुळे मनशांती आणि शारीरिक माझा प्रोग्रेस जो झाला तो मला बऱ्याच प्रमाणात चांगला फरक जाणवला. पहिल्या 3-4 दिवसात मला जाणवलं की माझी एनर्जी लेव्हल वाढली आहे. नंतर 15-20 दिवसांनी मला असं लक्षात आलं की माझे गुडघे पूर्वीपेक्षा कमी दुखायला लागले. गुडघ्यांमध्ये जरा स्ट्रेंथ वाटायला लागली मला. नंतर 2 महिन्यानंतर मला लक्षात आलं की माझी शुगर लेव्हल जी जास्त वाढलेली होती ती कमी होते आहे, त्यामुळे मेंटेन होते आहे. कारण मी साधारण 15 ते 20 दिवसांनी शुगर लेवल चेक करत असते. त्यामध्येही मला फरक जाणवला आणि माझी फ्लेक्झिबिलिटी वाढली खूप त्याच्यामध्ये. माझं तिथे गेल्यानंतर वजन 3 किलो कमी झालं. माझ्या पोटावरची चरबी कमी झाली आणि त्यामुळे माझी फ्लेक्झिबिलिटी वाढली. नीरज आणि आकांक्षा यांनी मला जे हेल्प केली त्याच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. ऑल थँक्स टू हॉलिस्टिक वेलनेस सेंटर.